आता पुढची बातमी आहे राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होणार अशी चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी या संभाव्य युतीबाबत सकारात्मक संकेत दिलेत। स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। बैठकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांचा आढावा बैठका घेऊन आपली तयारी पूर्ण ठेवा असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। यात बदलापूर, कल्याण पश्चिम, भिवंडी आणि अंबरनाथ इथल्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरती बैठक झाली। त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। तर उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मनसेच्या युतीला किंवा मनसेसोबतच्या युतीला हिरवा कंदील दिल्याची चर्चा आहे। तर या सगळ्या भागातल्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची काल मातोश्री इथे बैठक बोलावण्यात आली होती। त्याच वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः त्या भागात म्हणजे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण या भागामध्ये स्वतः दौऱ्यासाठी गेले होते आणि मातोश्रीवरती झालेल्या बैठकीत मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा ठेवा, समन्वय ठेवा असं मार्गदर्शन किंवा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवरती झालेल्या काल बैठकीमध्ये दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे युतीच्या दिशेनं वाटचाल ही उद्धव ठाकरे यांची सुरू असल्याचं एकंदरीत दिसतंय। या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्या सोबत आहेत। सुमित, एकतर उद्धव ठाकरेंनी काल कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ इथले जे सगळे पदाधिकारी आले होते त्यांना काय सूचना दिल्यात, त्यातून काय अर्थ निघतो? खरं तर आता या सगळ्यामध्ये दोन्ही बंधूंकडून अंबरनाथ आणि बदलापूर या परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबतची बैठक घेण्यात आली। म्हणजे स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिथे अंबरनाथ, बदलापूरमध्ये गेलेले होते आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी तिथल्या पदाधिकाऱ्यांना इकडे बोलवलं होतं, म्हणजे मातोश्रीवर बोलवलेलं आणि मातोश्रीवर ही बैठक पार पडली। या बैठकी दरम्यान उद्धव ठाकरे यांनी जे आदेश दिले त्या आदेशानुसार सगळ्या कार्यकर्त्यांनी कामाला लागा। त्याचबरोबर तुम्ही स्थानिक पातळीवरच्या जे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत बैठक घ्या आणि त्यांच्याशी चर्चा करा। ही बैठक उद्यापर्यंतच तुम्ही घ्या किंवा उद्या किंवा परवा 2 दिवसात या बैठका घेऊन सगळी माहिती त्यांच्याकडून घ्या, की कुठे आपल्याला जुळवता येईल, कुठे त्यांची ताकद जास्त आहे, कुठे आपली ताकद जास्त आहे, या सगळ्याचा विचार करा। तिथल्या लोकांशी देखील बोला, असे स्पष्ट आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत। त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा अंबरनाथमध्ये गेले होते त्यांनी देखील तशाच सूचना काही दिलेल्या असतील। मात्र उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय, स्थानिक पातळीवरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही एकत्र घ्या, त्यांच्याशी तुम्ही उद्या 2 दिवसात बैठका घ्या आणि आपल्याला कशी युती करता येईल, कसं एकत्रितरित्या लढता येईल या सगळ्या संदर्भात तुम्ही चर्चा करा, जेणेकरून आपल्याला पुढची योजना आखता येईल। म्हणजेच आतापर्यंत जरी थेट स्पष्टपणे कोणीही मनसेसोबतच्या युती संदर्भात बोललं नसलं तरी अंतर्गत बैठकांमधून स्पष्टोक्ती केली जाते की आपल्याला आता मनसेसोबत जुळवून घ्यायचं आहे। बरं सुमित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर एकूणच युती संदर्भात वाटचाल ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सुरू आहे। तशा पद्धतीनं त्यांनी बैठकीमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। आता पुढची बातमी आहे। नवी मुंबईतील ट्रक ड्रायव्हर अपहरण प्रकरणी दिलीप खेडकरच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आलेली आहे। रबाळे पोलिसांनी धुळ्यातून आरोपी प्रफुल्ल साळुंखेला अटक केली। त्यामुळे दिलीप खेडकर आणि त्याचा ड्रायव्हर हे 6 दिवसांपासून जे काही फरार होते, तर रबाळे पोलिसांनी त्याच्या ड्रायव्हरला तर ताब्यात घेतलंय आणि आता पोलिसांकडून दिलीप खेडकरचा शोध सुरू आहे। तर ट्रक ड्रायव्हर अपहरण प्रकरणी दिलीप खेडकर आणि त्याचा ड्रायव्हर गेल्या 6 दिवसांपासून फरार आहेत। त्यापैकी रबाळे पोलिसांनी त्याचा ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखेला अटक केली आहे। रबाळे पोलिसांनी धुळ्यामधनं आरोपी प्रफुल्ल साळुंखेला अटक केली असून दिलीप खेडकर याचा सध्या शोध सुरू आहे। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडनं। विनय, या प्रकरणातले काय अपडेट द्याल? नक्कीच आपण पाहिलं की गेल्या 6 दिवसापासून दिलीप खेडकर यांचा जो अंगरक्षक आहे प्रफुल्ल साळुंखे आणि ड्रायव्हर हे फरार होते। पोलीस त्यांच्यासाठी त्या 4 पथकं तयार करण्यात आले होते। वेगवेगळ्या दिशेने 4 पथकं त्यांना शोधण्यासाठी गेले होते। पण तब्बल 6 दिवसानंतर दिलीप खेडकर यांचा अंगरक्षक जो आहे प्रफुल्ल साळुंखे आणि ड्रायव्हर या दोघांना
काल नवी मुंबई पोलिसांना त्यांना पकडण्यामध्ये यश आलं. धुळ्यामधून या दोघांना अटक करण्यात आली आणि कालच धुळ्यावरून ते पुन्हा या दोन्ही आरोपींना घेऊन ते पथक नवी मुंबईच्या दिशेने आले होते आणि आज पहाटे नवी मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे आणि आता दुपारी 2 वाजता त्यांना न्यायालयात देखील हजर करण्यात आहे. एकंदरीत आज दुपारपर्यंत चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं, काय समोर येते हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने हा अपहरण करण्यात आलं होतं आणि कशा पद्धतीने त्याला पुण्यापर्यंत घेऊन गेलं होतं याचा सगळ्याचा उलगडा होणार आहे. कारण पोलीस आता ज्या पद्धतीने सकाळ पहाटेपासून त्यांची चौकशी करतायत त्या चौकशीमधून काय समोर होतं ते देखील पाहणं गरजेचं आहे. थोड्याच वेळात आता पत्रकार परिषद सुरू होणार आहे. यामध्ये डीसीपी पंकज दहाणे हे देखील अधिक माहिती यामध्ये मीडियासमोर देणार. त्यामुळे गेल्या 6 दिवसापासून फरार असलेले 2 आरोपी तरी आतापर्यंत पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले आहेत. बिलकुल विनय, धन्यवाद माहितीसाठी.